तालुक्यातील रामनगर पिंपरी फॉरेस्ट परिसरातील अडाण धरणाच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हा अपघात काल संध्याकाळच्या सुमारास घडला आहे। ऐन ईदेच्या दिवशी ही घटना घडल्याने मृतकांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मृत झालेल्या तिघांमध्ये 19 वर्षीय रेहान हाफिज खान हा तरुण, 17 वर्षीय साइम करीम शेख आणि 15 वर्षीय इस्मान हर्षद अली हे तिघेही मूळ कारंजा शहराच्या भारतीपुरा भागात राहतात। हे तिघेही अडाण धरण परिसरात असलेल्या डोहाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले। काही वेळानंतर त्याच भागात असलेल्या इतरांना हे तिघे बुडाल्याचे समजलं। यानंतर स्थानिकांनी गावकऱ्यांनी त्यांचे मृतदेह डोहातून बाहेर काढले। यावेळी अडाण धरण परिसरात मोठ्या संख्येने बघ्याची गर्दी जमली होती। तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातच पाझर तलावात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याच्या दस्तापूर गावाजवळील पाझर तलावामध्ये मंगरुळपीर शहरातील 4 युवक दुपारच्या सुमारास पोहायला गेले होते। त्यापैकी उजेब शेख हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला। त्याचा मृतदेह पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने तलावाबाहेर काढला। ऐन बकर ईदच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। यावेळी शेकडो बघ्याची गर्दी तलाव परिसरात जमली होती। तर अमरावतीमध्येही बकर ईदच्या दिवशी 2 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे। अमरावतीच्या छत्री तलावात ही 2 मुलं बुडाली। 17 वर्षीय उमेर शेख मेहबूब आणि 19 वर्षीय अयान राजू शाह अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत। 5 ते 6 तरुण छत्री तलावात पोहण्यासाठी गेले होते। शोध व बचाव पथकाने दोन्ही मुलांचे मृतदेह शोधून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले।